हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू एक्झाम मराठी अकॅडमी। तर मित्रांनो, या व्हिडिओत आपण मराठी ग्रामरचे क्वेश्चन्स पाहणार आहोत। TCS व IBPS ने कंडक्ट केलेल्या सर्व एक्झामचे प्रीवियस इयर क्वेश्चन्स सुद्धा यात इन्क्लूड आहेत आणि हे सर्व क्वेश्चन्स प्रत्येक एक्झामला रिपीट होताना दिसतात। त्यामुळे हे क्वेश्चन्स तुमच्या एक्झामिनेशन पॉइंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहेत। तर स्टार्ट करूया। खालील वाक्यातील प्रयोग ओळखा। देवीने महिषासुरास मारले। कोणता प्रयोग येईल? भावे, शक्य कर्मणी, कर्तरी की कर्मणी? देवीने महिषासुरास मारले। तर वाक्यात कर्ता काय आहे, कर्म काय आहे? तर देवी कर्ता आहे, महिषासूर कर्म आहे आणि क्रियापद मारले तृतीय पुरुषी नपुसकलिंगी आहे। सो भावे प्रयोग येईल ऑप्शन ए। भावे प्रयोगात कर्ता व कर्म दोघांना प्रत्यय असतो आणि क्रियापद हे कर्ता व कर्म दोघांनुसार बदलत नाही आणि हे असते तृतीय पुरुषी नपुसकलिंगी। प्रीवियस व्हिडिओमध्ये आपण एक क्वेश्चन पाहिला होता, यशोदेने कृष्णास बांधले। भावे प्रयोग आणि वाक्यात जेव्हा कर्म असते तेव्हा सकर्मक भावे। ठीक आहे। शक्य कर्मणी काय? तर क्रियापदातून क्रिया करण्याची शक्यता, सामर्थ्य, इच्छा दर्शवलेली असते। मला हे काम करवते, मला हे खाववते। कर्तरी प्रयोग क्रियापदे कर्त्याच्या लिंगवचनानुसार चेंज होते आणि कर्त्याला प्रत्यय नसतो। कर्मणीमध्ये कर्माला प्रत्यय नसतो आणि क्रियापदे कर्माच्या लिंगवचनानुसार बदलते। ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन। खालील वाक्यांपैकी आदरार्थी अनेकवचन किंवा बहुवचन असलेले वाक्य ओळखा। पंतप्रधान जनतेशी संवाद साधणार आहेत। झाडावर पाखरे किलबिलतात। मी 1 डझन केळी आणली। कुंडीतील रोपट्यावर फूल उमलले। आदरार्थी अनेकवचन किंवा बहुवचन। तर यामध्ये आदरार्थी अनेकवचन किंवा बहुवचन असलेले वाक्य आहे पंतप्रधान जनतेशी संवाद साधणार आहेत। पंतप्रधान हे आहे आदरार्थी अनेकवचन। ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर। 19 तारखेला तुमचा जो पेपर झाला त्यामध्ये सुद्धा यावर एक क्वेश्चन विचारण्यात आला होता। आदरार्थी अनेकवचन किंवा बहुवचन। माझ्या वडिलांनी मला धडा शिकवला। यामध्ये वडील हे आदरार्थी अनेकवचन होतं। ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन। कृष्णाकडून शिशुपाल मारला गेला। प्रयोग ओळखा। भावे प्रयोग समापन कर्मणी, नवीन कर्मणी की शक्य कर्मणी? कृष्णाकडून शिशुपाल मारला गेला। तर कडून प्रत्यय। कोणता प्रयोग? नवीन कर्मणी प्रयोग। ऑप्शन सी। नवीन कर्मणी प्रयोगामध्ये कर्त्याला कडून हा प्रत्यय असतो। कृष्णाकडून शिशुपाल मारला गेला। शिपायाकडून चोर धरला गेला। धोंडूकडून गाय बांधली गेली। ठीक आहे। नवीन कर्मणी प्रयोग। समापन कर्मणीमध्ये काय असते? तर ऊन हुन हा प्रत्यय असतो आणि कर्त्याला षष्टीचा प्रत्यय असतो। त्यानंतर क्रियापदातून कार्याची समाप्ती दर्शवलेली असते। हेमाचे पुरण वाटून झाले। शक्य कर्मणी तर क्रियापदातून क्रिया करण्याची शक्यता, सामर्थ्य, इच्छा दर्शवलेली असते। मला हे काम करवते, मला हे खाववते। ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन। पत्नी या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा। तनया, मैत्रीण, भगिनी की कांता? तर खूप वेळा एक्झामला रिपीट होणारा प्रश्न आहे। पत्नीचा समानार्थी शब्द कांता येईल। ऑप्शन डी कांता। त्यानंतर कलत्र, दारा, जाया, त्यानंतर भार्या, अर्धांगिनी। ठीक आहे। हे सर्व शब्द आहेत पत्नी या शब्दाचे समानार्थी शब्द। कलत्र हा शब्द सुद्धा खूप वेळा एक्झामला विचारण्यात येतो। पत्नीचा समानार्थी शब्द आहे कलत्र। तनया म्हणजे काय? तर मुलगी, कन्या, सुता, आत्मजा। मैत्रीण गडणी। हा सुद्धा प्रीवियस इयर क्वेश्चन आहे। गडणीचा समानार्थी शब्द मैत्रीण। भगिनी म्हणजे बहीण। नेक्स्ट क्वेश्चन। भूगोल या शब्दाचे योग्य विशेषण ओळखा। भूगर्भ, भौगोलिक, भूगा की भूगोलिक? तर भूगोलचे विशेषण येईल भौगोलिक। ऑप्शन बी। नेक्स्ट क्वेश्चन। सर्व मुलांचे 5-5चे गट केले। अधोरेखित संख्या विशेषणाचा प्रकार कोणता? क्रमवाचक, आवृत्तीवाचक, पृथकत्ववाचक, अनिश्चित? तर 1-1, 2-2, 3-3, 5-5 कोणतं संख्या विशेषण येईल? पृथकत्ववाचक। ऑप्शन सी। क्रमवाचकमध्ये काय येते? पहिला, दुसरा, तिसरा। आवृत्तीवाचक दुप्पट, चौपट, पाचपट आणि अनिश्चित काही, सर्व, इतर। ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन। पर्यायी उत्तरांतील समानार्थी शब्द नसलेली जोडी कोणती? कुंजर, सारंग, कनक, हेम, अर्णव, अनिल, भुज, बाहू। समानार्थी शब्द नसलेली जोडी। तर कुंजर म्हणजे सारंग, हत्ती। हे करेक्ट आहे। हत्तीला आणखी समानार्थी शब्द काय असतो? तर गज, नाग। कनकचा समानार्थी शब्द हेम असतो। करेक्ट आहे। हेम कनक म्हणजे सोने, कांचन, हिरण्य।
ठीक आहे, सुवर्ण. भुज म्हणजे बाहू, हस्त, कर, हात. आणखी काय येते, पाणी. पाणीमध्ये णला ऱ्हस्व ओलांठी, पाणीचा अर्थ असतो हात, हस्त. अर्णव म्हणजे काय असते, तर अर्णव म्हणजे समुद्र आणि अनिल म्हणजे वारा. सो समानार्थी शब्द नसलेली जोडी येईल ऑप्शन सी. अनिल म्हणजे वारा आणि अर्णव म्हणजे समुद्र, हे समानार्थी नाही आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, आजी पूजा करते या वाक्याचा काळ ओळखा. रीती वर्तमान काळ, साधा भविष्य काळ, साधा भूतकाळ की साधा वर्तमान काळ. आजी पूजा करते, तर करते, करतो, वाचते, वाचतो, लिहिते, लिहितो. कोणता काळ येईल, साधा वर्तमान काळ असतो, ऑप्शन डी. रीती वर्तमान काळामध्ये काय असते, तर एखादी सतत घडणारी क्रिया दर्शवलेली असते, घटनेची पुनरावृत्ती असते. आजी पूजा करत असते हे रीती वर्तमान काळचं वाक्य. साधा भविष्यकाळ काय येईल, तर आजी पूजा करेल. साधा भूतकाळ, आजीने पूजा केली. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कमलनयन या शब्दातील योग्य समास ओळखा. अव्ययी भाव, द्वंद्व, कर्मधारय की तत्पुरुष. कमलनयन, विग्रह काय होईल याचा, तर कमळासारखे नयन, कमलनयन. कोणता समास येईल, कर्मधारय समास येईल, ऑप्शन सी. कमलनयन म्हणजे कमळासारखे नयन. त्यानंतर मुख कमल, कमळासारखे मुख, मुखचंद्र, चंद्रासारखे मुख, नरसिंह, सिंहासारखा नर. हे सर्व शब्द येतील कर्मधारय समासामध्ये. ठीक आहे. अव्ययी भाव समासात काय येते, तर घरोघरी, दारोदारी, पानोपानी, गल्लोगल्ली, जागोजागी हे शब्द येतात अव्ययी भाव समासात. आणि त्याचबरोबर आ, यथा, प्रति हे उपसर्ग लागलेले शब्द सुद्धा येतात अव्ययी भाव समासात. आजन्म, आमरण, प्रतिक्षण, प्रतिदिन, प्रतिवर्षी, त्यानंतर यथावकाश, यथाविधी. ठीक आहे, अव्ययी भाव समास. द्वंद्वमध्ये काय येते, बहीण भाऊ, विटीदांडू, स्त्री पुरुष, आई वडील, राम लक्ष्मण. तत्पुरुषमध्ये राजपुत्र, राजाचा पुत्र, राजवाडा, राजाचा वाडा, वाघनख, वाघाचे नख, तोंडसुख, तोंडाचे सुख, गायमुख, गायीचे मुख. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कूप मंडूक या समासातील पदांचा योग्य विग्रह सांगा. कूपातील मंडूक, कूपाचा मंडूक, कूपासाठी मंडूक की कूप आणि मंडूक. कूप मंडूक या समासातील पदांचा योग्य विग्रह, तर कूप मंडूक म्हणजे कूपातील मंडूक, ऑप्शन ए. समास कोणता येईल, तर तील हा प्रत्यय लागलाय, सप्तमी तत्पुरुष समास येईल. घर जावई, घरातील जावई, युद्ध चातुर्य, युद्धातील चातुर्य, प्रसंगावधान, प्रसंगातील अवधान. तील प्रत्यय, सप्तमी तत्पुरुष समास. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्याही वाक्यात अथवा काव्यात एका किंवा अधिक वर्णांची पुनरावृत्ती होते तेव्हा डॅश हा अलंकार होतो. यमक, अनुप्रास, श्लेष की अपनहुती. तर कोणत्या अलंकारात आपण पाहिलं होतं एका किंवा अधिक वर्णांची पुनरावृत्ती. कावळा काव काव का करतो, बालिश बहु बायकांत बडबडला. तर अनुप्रास अलंकार येईल, ऑप्शन बी. अनुप्रासमध्ये एका किंवा अधिक वर्णांची पुनरावृत्ती झालेली असते. यमकमध्ये काय असते, तर रायमिंग वर्ड्स असतात. मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. जावे, स्वभावे रायमिंग वर्ड्स आहे, यमक आहे. श्लेषमध्ये काय असते, तर एकच शब्द दोन अर्थांनी वापरलेला असतो. हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस. जीवन म्हणजे आयुष्य, जीवन म्हणजे पाणी. त्यानंतर मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही. मित्र म्हणजे सूर्य, मित्र म्हणजे सोबती. ठीक आहे. अपनहुतीमध्ये काय येईल, तर उपमेय लपून ते उपमानच आहे असे दर्शवलेले असते. हा आंबा नाही, ही साखरच आहे. अपनहुती अलंकार. नेक्स्ट क्वेश्चन, अमृतानुभव ग्रंथ कोणाचा आहे. मोरोपंत, संत एकनाथ, श्री चक्रधर की संत ज्ञानेश्वर. अमृतानुभव तर संत ज्ञानेश्वरांचा आहे, ऑप्शन डी. आणखी कोणती रचना आहे संत ज्ञानेश्वरांची, तर भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी, चांगदेव 65. मोरोपंत यांनी काय लिहिले, तर केकावली, हरिवंश, कृष्णविजय हे सुद्धा प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत. संत एकनाथ, रुक्मिणी स्वयंवर प्रिव्हियस व्हिडिओमध्ये पाहिलं होतं आपण. रुक्मिणी स्वयंवर, भावार्थ रामायण या रचना आहेत संत एकनाथ यांच्या. नेक्स्ट क्वेश्चन, खालील चिन्हांपैकी अर्धविराम कोणता ते ओळखा. तर अर्धविराम कोणता आहे, तर ऑप्शन ए प्रश्नचिन्ह आहे, प्रश्नाच्या शेवटी वापरतात. ऑप्शन बी उद्गार चिन्ह, एक्सक्लेमेटरी मार्क, उत्कट भावना व्यक्त करणाऱ्या शब्दाच्या शेवटी येते. ऑप्शन सी
अपूर्ण विराम आहे. वाक्याच्या शेवटी तपशील द्यावायचा असतो किंवा माहिती द्यायची असते तेव्हा वापरतात. ऑप्शन डी मध्ये आहे अर्धविराम. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. कधी वापरतात अर्धविराम? तर दोन छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात तेव्हा वापरतात अर्धविराम. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. प्रयोग ओळखा. नीलमचे भोजन करून झाले. समापन कर्मणी, पुराण कर्मणी, नवीन कर्मणी की शक्य कर्मणी? नीलमचे भोजन करून झाले. तर करून ऊन हून हा प्रत्यय आलाय. कोणत्या प्रयोगात असतो ऊन हून प्रत्यय? तर समापन कर्मणी प्रयोग येईल. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. नीलमचे करता नीलम आहे, त्याला चे हा प्रत्यय आहे. चाची चे प्रत्यय, कर्त्याला चाची चे हा प्रत्यय असतो समापन कर्मणी प्रयोगामध्ये. आणि क्रियापदातून कार्याची समाप्ती दर्शवलेली असते. करून झाले. नवीन कर्मणीमध्ये काय असते? तर कर्त्याला कडून हा प्रत्यय असतो. शिपायाकडून चोर धरला गेला, धोंडूकडून गाय बांधली गेली. शक्य कर्मणी क्रियापदातून शक्यता दर्शवलेली असते. मला हे काम करवते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. शुद्ध लेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा. तर प्रतिकूल हा शब्द कसा लिहितात? खूप वेळा एक्झामला रिपीट झालेला क्वेश्चन आहे. तर प्रतिकूलमध्ये तला ह्रस्व विलांटी, कला दीर्घ उकार असतो. कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? तर ऑप्शन सी मध्ये आहे. तला ह्रस्व विलांटी, कला दीर्घ उकार, प्रतिकूल. नेक्स्ट क्वेश्चन. लिंग बदला. कवी, लेखक, ग्रंथकार, साहित्यिक की कवयित्री? तर कवी, कवयित्री येईल. ऑप्शन डी. शुद्ध लेखनामध्ये सुद्धा खूप वेळा कवयित्री हा शब्द विचारण्यात येतो. कवयित्रीमध्ये यला ह्रस्व विलांटी, त्रला दीर्घ विलांटी असते. पुढचा प्रश्न. उंटांचा डॅश असतो. ताफा, झुंबर, तांडा की कळप? समूहदर्शक शब्द ओळखायचा आहे. तर उंटांचा तांडा. ऑप्शन सी. ताफा कोणाचा असतो? विमानांचा ताफा असतो. झुंबड प्रवाशांची झुंबड. कळप गाई गुरांचा कळप, हत्तींचा कळप, हरणांचा कळप. त्यानंतर केळ्यांचा काय असतो? लोंगर असतो. बांबूचे काय असते? बेट असते. फुलझाडांचा काय असतो? ताटवा असतो. किल्ल्यांचा काय असतो? जुडगा असतो. नेक्स्ट क्वेश्चन. बाबा आत्ताच कामावरून आलेले आहेत या वाक्याचा काळ ओळखा. पूर्ण भूतकाळ, साधा वर्तमान काळ, अपूर्ण भूतकाळ की पूर्ण वर्तमान काळ? बाबा आत्ताच कामावरून आलेले आहेत. तर नुकतीच क्रिया पूर्ण झालेली आहे, सो पूर्ण वर्तमान काळ येईल. ऑप्शन डी. बाबा आत्ताच कामावरून आलेले आहेत. मुलाने पुस्तक वाचले आहे. मुलाने निबंध लिहिला आहे. नुकत्याच पूर्ण झालेल्या क्रिया आहेत, पूर्ण वर्तमान काळात असतात. पूर्ण भूतकाळात काय येईल? तर बाबा कामावरून आलेले होते. भूतकाळात क्रिया घडून गेलेली होती. साधा वर्तमान काळ काय येईल? बाबा कामावरून येतात. अपूर्ण भूतकाळ बाबा कामावरून येत होते. भूतकाळात क्रिया चालू होती. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. पुढीलपैकी कोणते भाववाचक नाम नाही? उदार, सुंदरता, माणुसकी की धैर्य? यापैकी कोणते भाववाचक नाम नाही आहे? तर धैर्य धीरला य प्रत्यय लागून बनलेले भाववाचक नाम आहे. माणुसकी माणूसला की प्रत्यय लागून बनलेले भाववाचक नाम आहे. सुंदरता सुंदरला ता प्रत्यय लागून बनलेले भाववाचक नाम आहे. उदार हे भाववाचक नाम नाहीये. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. उदारला य प्रत्यय लागला तर औदार्य हे भाववाचक नाम बनेल. ठीक आहे. शब्दांना य, ता, त्यानंतर की, पण, पणा, त्यानंतर त्व, गिरी हे प्रत्यय लागून भाववाचक नामे तयार होतात. धीरपासून धैर्य, देवपासून देवपण, चांगलापासून चांगुलपणा, माणूसपासून मनुष्यत्व, मित्रपासून मित्रत्व, शत्रू शत्रुत्व, त्यानंतर श्रीमंत श्रीमंती, गरीब गरिबी, हुशार हुशारी, ही सर्व आहेत भाववाचक नामे. ठीक आहे. तर हे सर्व क्वेश्चन्स तुमच्या TCS आणि IBPS ने कंडक्ट केलेल्या एक्झामचे क्वेश्चन्स आहेत आणि असेच सर्व क्वेश्चन्स नेहमी रिपीट होताना दिसतात. त्यामुळे हे क्वेश्चन्स तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट ठरणार आहेत. ठीक आहे. तर या व्हिडिओ इतकंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच काही महत्त्वाचे क्वेश्चन्स घेऊन. टिल देन डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू.